हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे डोनट। त्याच्यासाठी घेतलेला आहे एक 1 टेबलस्पून ईस्ट आणि कोमट दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घेतलेली आहे। त्याला 10 मिनिटं फर्मिट होण्यासाठी, ॲक्टिव्ह होण्यासाठी गरम ठिकाणी ठेवायचं, म्हणजे ओव्हनमध्ये किंवा जिथं हवा लागणार नाही, एअर टाईट असा। 10 मिनिटानंतर त्याला हे यूज करायचा। 1 टीस्पून ईस्ट, कोमट दूध किंवा पाणीमध्ये सुद्धा आपण ॲक्टिव्ह करू शकतो। फर्मेंटेशन 10 मिनिट रेस्ट। तर आपण साईडला ठेवलेला आहे ॲक्टिव्ह ईस्ट होण्यासाठी। नंतर आपण 300 ग्रॅम मैदा घेणार आहे। 300 ग्रॅम मैदा, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम साखर, थोडंसं चवीनुसार मीठ, आणि ते पण दुधामध्येच त्याचा डो बनवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये पण बनवू शकतो। ऑप्शनल आहे, दूध किंवा पाणी दोन्ही कशामध्ये पण बनवू शकतो। आता आपण 296 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, पिठी साखर टाकायची। 40 ते 45 ग्रॅम घेतले तरी चालेल। ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं, मीठ, पिठी साखर आणि मैदा। तेल पण घेऊ शकतो, तूप, बटर घेऊ शकतो। बटरने पण टेस्ट छान येते, सॉफ्ट बनतो डो। आणि 1/4 कप दही, 1/4 दही, 1/4। हे असं पूर्ण एक 5 मिनिटं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण। आपला हा ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवलेला ईस्ट आहे, पूर्ण फुलून वरती आलेला तो। ते पण मिश्रण पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा डो, सॉफ्ट डो होऊन तयार करून घ्यायचा। थोडं दूध मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। डोनट गव्हाच्या पिठाचे पण बनतात छान, आणि मैद्याचे पण सेम प्रोसेस। गव्हाच्या पिठाच्या जागी मैदा घेतलेला आहे, आणि मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ पण घेऊ शकता, सेम प्रोसेस।
पूर्ण सॉफ्ट डो होईपर्यंत आपल्याला तो मळून किंवा सॉफ्ट डो होईपर्यंत हे सेम प्रोसेस करायची. याच्यामध्ये ग्लुटन विंडो पण तयार होते. तो सॉफ्ट झालेला नाही अजून डो. थोडं दूध अजून त्याच्यामध्ये मिक्स करून सॉफ्ट बनवून घ्यायचे. डोनट पण आपले सॉफ्ट छान होते. सॉफ्टी होतात. आणि हा डो तयार झाल्यानंतर 1 ते 1.5 तास एअर टाईट किंवा जिथं हवा लागणार नाही अशा ठिकाणी, जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये, ओव्हन नसेल तर एअर टाईट कंटेनरमध्ये बंद ठेवू शकता फर्मेंट होण्यासाठी. जो असा दिसतो ह्याच्यापेक्षा तो राईस डबल राईस होतो तो. पूर्णपणे डोनट आपल्याला बनवण्यासाठी ईस्ट स्टार्टिंगला 10 मिनटं फर्मेंट करायला ठेवायला लागतं. नंतर असं डो रेडी करून तो पण 1-1.5 तास ठेवायला लागतो. आणि प्लस डोनटचा डो रेडी करून नंतर तो मैद्यावर त्याला पण स्ट्रेच करून तो पण डोनट कट करून ते पण अर्धा तास ते पाऊण तास किंवा 1 तास ते पण रेस्ट करून परत नंतर राईस करून नंतर लास्ट प्रोसेस फ्राय करायची असते. तर डोनट करण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. आपला हा डो रेडी झालेला आहे. तो 1 तासानंतर काढलेला आहे. तो त्याच्यामध्ये जाळी तयार होते. नंतर त्याच्या जाळी प्लस एअर पण तयार असतो त्याच्यामध्ये. त्याला असं पंच मारायचं. कसं दिसतोय पहा तो. नंतर मग त्याला असं लाटून घ्यायचा. त्याच्या अगोदरच प्रोसेस होती, तो व्हिडिओ नाही आला त्याच्यामध्ये. तो आहे जर ग्लास असेल तर ग्लासने किंवा कटर असेल तर कटरने कट करून घ्यायचे आणि मध्ये होल सेंटरमध्ये करून घ्यायचं. मैदा खाली टाकून त्याच्यामध्ये आधी डोला पूर्ण परत आणि साईडला ठेवायचे. बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपरवरतीच ठेवायचं. त्याला चिकटत नाहीत ते. अशा प्रकारे हे राईस झालेले आहेत. आणि हा तेलामध्ये सोडून त्याच्यावरती तेल सोडायचे चमच्याने. मीडियम फ्लेमवरती फ्राय करायची. जास्त हाय फ्लेमवरती फ्राय केले तर आतमधून कच्चे राहतील आणि वरून कलर येईल त्याला. असं तेल त्याच्यावरती टाकायचे.
असा कलर येईपर्यंत फ्राय करायचं. जास्त डार्क कलर नाही येऊन द्यायचा, ते कडक होतात मग. याच्यामध्ये 12 ते 15 डोनट तयार होतात. याची अशीच प्रोसेस आहे फ्राय करायची. अशाच प्रकारे तुम्ही फ्राय करू शकता. हे रेडी झालेले आपले डोनट.